नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज पुन्हा एकदा मी झोन 2 इकडे आलेलो आहे। तुम्हाला मी आता दाखवीनच, पण काही गोष्टी मला तुम्हाला प्रत्यक्ष सांगायच्या आहे। आज इतका चांगली बातमी अशी मिळाली की उपायुक्त जे आहेत झोन 2चे अविनाश सकपाळ साहेब त्यांच्या कॅबिनेटमध्ये गेल्यानंतरच मला एक चांगली बातमी अशी मिळाली की एक मोठी कारवाई झोन 2 तर्फे करण्यात आलेली आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स त्यांना मिळाल्यानंतर स्वतः अविनाश सकपाळ साहेब हे आपल्याला सांगणार आहेत। आणि त्यामुळे मी सुद्धा आता जास्त त्याच्यावर बोलत नाही, पण माझ्या डेली व्लॉग TV10 डेली व्लॉगमध्ये झोन 2ची म्हणजे आत्तापर्यंत आपण तक्रारी करत होतो की इथं पार्किंग होत नाही वगैरे वगैरे, तर आता काही चांगल्या गोष्टीही म्हणजे ह्या बातमीसहित लवकर ती बातमीसह तुमच्यापुढे आणणार आहे। आणि त्या बातमी म्हणजे विशेष बातमीचं असं आहे की ती पहाटेच्या वेळी झाली आणि ही का झाली पहाटेच्या वेळी, कारण का नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा उद्देश त्याच्या मागचा होता अविनाश सकपाळ साहेबांच्या। आणि त्यांच्या स्वतःच्याच त्यांनी म्हणजे जे चुकीचे काही अनधिकृत असेल, झोपडे असतील, घरं असेल आणि जे मेट्रोच्या संयुक्तपणे त्यांनी ती कारवाई केली आणि पहाटेच्या वेळी परत नागरिकांना त्रास होऊ नये हा सुद्धा त्याच्या मागचा विचार होता। तर ही म्हणजे तुम्हाला आता बातमीची उत्सुकता झालीच असेल, मलाही आहे, पण त्याचे डिटेल्स मिळाल्यानंतर आपण तुमच्यासमोर आणणार आहे। आता इथे जे काय झोन 2मध्ये तुम्हाला मी आणखीन एक बातमी की इथे वाहने लावू नका असं म्हणलेलं आहे आणि इथे कुठेही आज वाहने लावले गेलेली नाही आहेत आणि इथे कामसुद्धा चालू आहे, चांगलं काम चालू आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी दिसतात, स्वच्छचे कर्मचारी दिसत आहेत हे। आणि त्याचबरोबर इथे काही म्हणजे जे काही पडलं वगैरे झाडाला हे करणं, जे काही कडेला जे त्याला काय म्हणायचं बांधकाम झाडाच्या कडेचं, आणि तिथे बसायलाही व्यवस्था होऊ शकते आणि तिथे झाडाला ते पाणीसुद्धा तिथं राहतं आणि आतमध्ये माती दिसते तुम्हाला, म्हणजे कॉन्क्रीटमध्ये हे झाड जात नाही आहे, त्यामुळे या झाडाची जगण्याची शक्यता खूप आहे। त्याचबरोबर आता यालासुद्धा थोडंसं मोठं करावं असं आहे, पण शेवटी जागेचा थोडासा प्रश्न पडतो। तुम्हाला बघत असेल इथं क्रॅक्स पडायला सुरुवात झालेल्या आहेत, पण ह्याचं पाडण्याचं काम चालू आहे आणि ते कसं काय करतात ते आपण पुढे सुद्धा दाखवणार आहोत। आता इथे ह्या झाडाचं आता हे झाड तर जवळजवळ फार खालीपर्यंत तोडण्यात आलेलं आहे आणि यालासुद्धा आता इकडनं हे तुम्ही बंद करणार का, सगळं झाडाच्या वरपर्यंत बंद करणार आहे का? या लेवलला घेणार आहे, पण झाड तर मेलेलं आहे ना? हां अच्छा, हां सॉरी, अरे हे आहे की बरोबर आहे। वा 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 वा, हे छोटंसं झाड इथं आहे, त्याचंच झाड आहे का ते, का वेगळं झाड आहे? त्याचंच आहे, बरं, व्हेरी गुड व्हेरी गुड। ते पहिलं झाड गेलेलं आहे, त्याचंच झाड आलेलं आहे, मग जरा मोठं अजून करता नाही येणार का? बघा ते फार जवळ आहे, परत ते तुटणार जरा मोठं झाल्यावर साहेब ते बरोबर आज करतात। अच्छा, हां हां हां, हे बरोबर आहे, पुढे सुद्धा आपल्याला ते बदल करतायत, छान काम करतायत हे। बघा इथे ते झाड एवढं दिसतंय वाढलेलं आणि त्याला काय म्हणायचं, हे झाडाला करतात त्याला काय म्हणायचं? कट्टा, गोल कट्टा। अच्छा, गोल कट्टा याच्या विरुद्ध हां, आणि बसायला सुद्धा होतं। वा वा वा, छान छान। काय नाव साहेब तुमचं? माझं गंगाधर मिस्त्री। गंगाधर मिस्त्री, ओके। तर अशा पद्धतीनं आज झोन 2मध्ये सगळे चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात। आणखीन एक तुम्हाला मी तिकडे दाखवतो, तिकडे सफाई कर्मचारी खूपच अगदी विशेष करून। ताई तुम्ही रोज करता इकडं का आजच का काय चालू आहे? आज काय विशेष आहे का ताई? कुणी येणार आहे का? हां, रोज करता, बरं बरं, चांगली गोष्ट आहे। तर तुम्ही इथं बघत असाल, इथं याच्यामध्ये साठलेलं गवतसुद्धा काढण्यात येत आहे आणि तिकडे काही महिला ते दुसरीकडे साठलेलं म्हणजे कंपाऊंडवर साठलेलं कचरा वाळलेलं हे सुद्धा सगळं काढत आहेत, चांगली गोष्ट आहे। त्यामुळं परिसर सगळा स्वच्छ ठेवताना तुम्हाला इथं दिसतंय साधारणतः 5 महिला कर्मचारी तुम्हाला इकडे दिसत आहेत। अजून तिकडं सामान वगैरे थोडंसं आहेच, पण ठीक आहे, सगळं काय एका दिवसात सगळं साफसफाई आणि हे होणार आहे असं वाटत नाही मला।